हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? होप सो मस्त आणि स्वस्त असाल. आज सकाळी सकाळीच एक्सरसाइज करायला घेतली आहे, कारण आज होता संडे, त्यामुळे टिफिन कॅन्सल. सो सकाळी वेळ भेटला, म्हटलं आता चांगला वेळ आपण एक्सरसाइजसाठीच घालू. आणि ही जी तुम्ही मूर्ती पाहतात ती मला 2 दिवसा अगोदरच मिळाली होती, कारण मी ती ऑनलाईन मागवली होती आणि रविवारी होती भागवत एकादशी. तेव्हा म्हटलं आता पूजा करून घेऊ. दूध पाण्याने अभिषेक घालून मी ती मूर्ती पूजवली आणि पूजा केली, कारण जेव्हा केव्हा आपण नवीन मूर्ती आणतो तेव्हा ती तशीच न पूजवता पाण्याने दुधाने अभिषेक घालूनच पुजवावी. जेव्हा केव्हा देवांच्या जयंत्या असतात, जसे की श्रीकृष्णाष्टमी असो, गणेश जयंती, तेव्हा मी पाण्याचा दुधाचा अभिषेक घालून देव पूजवते, किंवा पंचामृताने जरी अभिषेक घातला तरी चालतो. जेव्हा केव्हा अशी साग्र संगीत सुंदर पूजा होते तेव्हा मनाला सुद्धा समाधान वाटते. कारण आजकाल तर आपण अशी साग्र संगीत पूजा करत नाही, कारण तेवढा कुणाकडे वेळ पण नाहीये. पण म्हणतात ना, तुम्ही जर देवाला श्रद्धेने एखादा नमस्कार जरी केला तरी तो देवापर्यंत पोहोचतो. श्रद्धा, अंधश्रद्धा, आस्तिकता, नास्तिकता अशा प्रत्येक गोष्टीला 2 बाजू आहेत. पण मला तर वाटतं एखाद्या वेळेस तुमची नास्तिकता परवडली, म्हणजे जो माणूस देवाला मानत नाही, त्याच्या त्या नास्तिकतेवरती पण त्याची श्रद्धा असते. पण अंधश्रद्धा ही अजिबात परवडणारी नाहीये. कारण वैयक्तिक माणसाला आणि पूर्ण समाजाला सुद्धा अंधश्रद्धा ही घातकच आहे. परवाचीच एक गोष्ट आठवली म्हणून सांगते. जेव्हा मी गावावरून आले त्याच्या दुसऱ्या दिवशी दुपारी दार ठोठावलं म्हणून मी दरवाजा उघडला, तर जोगवा मागण्यासाठी ज्या स्त्रिया येतात त्यातली ती स्त्री होती. पण नेहमी ज्या काकी येतात जोगवा मागण्यासाठी आमच्या अपार्टमेंटमध्ये, ह्या त्या नव्हत्या, ह्या कोणतरी वेगळ्याच होत्या. जेव्हा मी दार उघडला तेव्हा मी नेहमीप्रमाणेच एक तांदळाची वाटी आणि ₹10 मी त्यांना दिले. अगदी लहानपणापासून मी बघत आलेले आहे, जेव्हा अशा जोगवा मागण्यासाठी स्त्रिया यायच्या तेव्हा आई सुद्धा त्यांना एक तांदळाची वाटी द्यायची, थोडेसे तांदूळ द्यायचे आणि त्या निघून जायच्या. आता पैसे देण्याची सुद्धा प्रथा आलेली आहे, ₹5 ₹10. त्यामध्ये पण काही वावगं नाहीये. पण ही जी स्त्री आली होती, ती एकतर नवीन आली होती, फर्स्ट टाईम आली होती. आणि जेव्हा मी हे तिला तांदूळ आणि ₹10 दिले, तेव्हा तिनं माझ्याकडे डिमांड केली साडीची. कारण गावावरून येऊन एकच दिवस झाला होता. घरामध्ये खूप पसारा होता. बॅगासुद्धा अजून पॅक तशाच होत्या. तेव्हा ही स्त्री होती ती साडी मागत होती. मग मी त्यांना म्हटले, की "तुम्ही निवांत या काकी, मी तुम्हाला नक्की देते. आता घरामध्ये खूप पसारा आहे." पण ती काही ऐकायला तयारच नाही. तीही मला कन्व्हिन्स करत होती आणि मीही तिला कन्व्हिन्स करत होते. आणि शेवटी जे तिनं मला रूप दाखवलं ते मात्र भयानकच होतं. मी अगदी गोडपणे समजावून सांगत होते, की "काकी तुम्ही नंतर या. आता माझ्याकडे अजिबातच वेळ नाही आणि साडी पण नाहीये. तुम्ही 2 आठवड्यांनी या. मी व्यवस्थित काढून ठेवते साडी तुमच्यासाठी." पण तिनं काही ऐकलं नाही आणि जेव्हा तिला समजलं मी साडी देणार नाही, तेव्हा मग तिनं माझ्या हॉलमध्ये श्री स्वामी समर्थांचा फोटो आहे, त्याच्याकडे ती बोट दाखवून काय नाही, नाही ते बडबडू लागली. तुळजाभवानी मातेचं पण नाव घेऊन तिनं मला अक्षरशः भीती दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हे सांगून सुद्धा मी ऐकत नाही म्हटल्यावरती तिनं स्वतःचं खरं रूप दाखवलं. डोक्यावर तरी देव घेऊन आली होती, पण तिनं आपले डोळे एवढे मोठे केली, दात विचकवून ती अक्षरशः माझ्याशी भांडत होती, की शेजारच्या बायकांनी तुझ्या साडी दिली, पण तू दिली नाहीस म्हणून. आणि त्या जोगवा मागायला आलेल्या स्त्रीनंच मला फोर्स केला, की "तू शेजाऱ्यांना विचार, की त्यांनी साडी दिली." म्हणून मी शेजारच्या काकींना नॉक केलं. तर मग काकी बाहेर आल्या आणि काकी मला बोलल्या, की "ही बाई काही बरोबर नाहीये. मी हिला साडी देत होते, तर तिला ही साडी नको आहे आणि तिला नवीन साडी पाहिजे आणि ती मला घाबरवत आहे आणि जबरदस्ती करत आहे." आणि जेव्हा माझ्या शेजारच्या काकी बोलल्या त्यांना, की "अशी जबरदस्ती करणं योग्य नाहीये आणि हे तुम्हाला शोभतंय काय?" तेव्हा मात्र ती अशा मूडमध्ये आली, की चक्क हात वारे करून ती मोठ्या-मोठ्याने आमच्याशी भांडू लागली. ती इतकी विचित्रपणे माझ्याशी आणि आमच्या शेजारच्या काकींशी भांडत होती, की माझ्या अंगात देव येतो, वारा येतं, काही पण बडबडत होती. जेव्हा काकींचे मिस्टर तिथं हजर झाले, तेव्हा मात्र त्यांनी ओरडल्यानंतर ती सटकली. त्या प्रसंगाने थोड्या वेळासाठी नाही तर दिवसभर माझी मनस्थिती बिघडवली. शेवटी मला समजावलं, की फक्त ती बाई देव घेऊन आली म्हणून आपण या गोष्टीचा एवढा विचार करत आहोत. आणि असा पण विचार आला, की सुशिक्षित लोकांना जर हे देवाच्या नावाने एवढं घाबरवत असतील, तर मग अडाणी लोकांचं काय? का बरं ते भूलथापांना बळी पडणार नाहीत आणि चुका करणार नाहीत? म्हणूनच मी सुरुवातीला म्हटले, की नास्तिकता परवडली, पण अंधश्रद्धाळूपणा नको. हा प्रसंग शेअर करावा वाटला तुमच्याशी म्हणून मी शेअर केला. तुमचं सुद्धा याच्याबद्दल काही मत असेल तर तुम्ही कॉमेंट थ्रू मला सांगू शकता. आणि ते तुम्हाला दिसत आहे, हा काही मी अभ्यास वगैरे काही करत नाही बरं का. मीही करते DMartच्या सामानाची यादी. कारण अचानक ठरले, की DMartला जायचं आणि सामान भरायचं. त्याच्यामुळे मला जेवढे काही आठवेल तेवढी मी ही तर यादी करत होती. हा आहे मुंबई-पुणे हायवे. इथे जवळपासच आहे DMart. तरीसुद्धा आम्हाला ते 12 किलोमीटर अंतरावरती पडते. अगोदर मला खूप लांब वाटायचे DMart, पण आता या 10-12 वर्षामध्ये या मुंबई-पुणे हायवेवरती इतके शॉप्स आणि अपार्टमेंट्स झालेत, की DMart खूप लांब वाटत नाही, पण 12 किलोमीटर अंतर कापावेच लागते. आणि या 12 किलोमीटरमुळेच याआधी DMartला येणं म्हणजे पण नको वाटायचं. शॉपिंग जरी भारी वाटत असली, तरी ते कंटाळवाणं काम होतं. पण इतके वेगवेगळे हॉटेल, शॉप्स, अपार्टमेंट झालेत, की हे सर्व बघत-बघत
कधी डीमार्ट येतं हे सुद्धा समजत नाही आणि हे आलं डीमार्ट. मे महिन्याची सुट्टी संपली होती, शाळा सुरू झाल्या होत्या आणि त्यामध्ये संडे, त्यामुळे नेहमीप्रमाणेच डीमार्टला गर्दी होती. ते काही वेगळं नव्हतं. तरीसुद्धा आम्ही गर्दी असणार म्हणून लेटनं ठरलं की डीमार्टला जायचं. त्याच्यामुळं 8 वाजता घरातून निघालो होतो. तरी थोडीफार गर्दी इथं जाणवत होती. गडबडीमध्ये लिहून काढलेल्या सर्व साहित्यांची यादी तर माझ्याकडे होती. तेवढं साहित्य घेतलं पटापट आणि आम्ही घरी निघालो. जवळजवळ आम्हाला घरी निघण्यासाठी 9:30 वाजले होते आणि हा डीमार्ट बंद व्हायचा टायमिंग झाला होता. बाहेर तर पाऊस सतत सुरूच होता. सुरुवातीला डीमार्टला येऊन शॉपिंग करणे खूप छान वाटायचं, पण आता इतकं होत नाही. सहसा मी वर्षातून जास्तीत जास्त 3 वेळा येण्याचा इथं प्रयत्न करते. सारखं येणं शक्य होत नाही. हाय करा. हाय कर की. श्रीनूचा आज फर्स्ट डे आहे स्कूलचा. जाणार ना तू? हां हां जाणार ना? चलो चलो. चला. आज होता श्रेणीच्या शाळेचा फर्स्ट डे. त्याला शाळेला पाठवायची माझी इच्छा होत नव्हती, पण करणार काय, पाठवावं तर लागणारच होतं. त्याला खूप आवडतं शाळेला जायला. माझ्या आधी तो तयार असतो शाळेला जाण्यासाठी. त्याला शाळेला सोडल्यानंतर जे डीमार्टमधून साहित्य आणलं होतं ते व्यवस्थित मी भरून ठेवलं. जे जे काही लागणार होतं ते डब्यातून भरून पॅकेट्स मी बांधून ठेवले डब्यामध्ये. महिन्याला बाजार भरणं असं काही माझ्याकडून होत नाही. तेव्हा मग डीमार्टला गेलं की असं जास्त आणणं होतं 3-4 महिन्याचं. मग ते स्टोअर करून ठेवणं आलं. जेव्हा मी डब्यामध्ये अशा डाळी काढून घेते तेव्हा त्या पिशव्या लागलीच रबरनं बांधून ठेवते. मला इथे रबरच योग्य वाटतो, कारण स्टॅपल वगैरे काही मला योग्य वाटत नाही. एकदा मी स्टॅपल यूज केली होती तर ती असंच एकदा निष्काळजीपणे ती मला जेवणामध्ये सापडली. तेव्हापासून मी ते टाळते. हे अशी आपली मसाल्याची पॅकेटं, डाळीची पॅकेटं असतात ती लागलीच रबरनं मी पॅक करून ठेवते. बरं पडतं. डीमार्टमधून जे साहित्य आणलेलं आहे ते भरून ठेवायचं चाललेलं आहे. एक तर डबा भरलेला आहे. अजून 2 डबे लागतील. मी सहसा डीमार्टला जात नाही, कारण वर्षातून एकदा ते दोनदाच माझं जाणं होतं. मी जाणून बुजून टाळते, कारण गेलं की खूप खरेदी होते आणि सगळं अनवॉन्टेड घेणं होतं आणि घरामध्ये उगीच गर्दी होऊन जाते. म्हणून दिवाळीच्या वेळेला एक हमखास जाणं होतं. नंतर मे महिन्यातून आल्यानंतर मी जेव्हा गरज असते तेव्हा एकदा दोनदा म्हणजे असं 3 वेळा तरी, जास्तीत जास्त 3 वेळा तरी जाणं होतं. 3 अशी हमखास मसाल्याची पॅकेट मी घेऊनच येते. धने पावडर, जिरे पावडर आणि सांबर मसाला हे 3 पॅकेट्स मला लागतातच. त्याच्यानंतर चिली फ्लेक्स आहे, कसुरी मेथी आहे आणि जे आपले बिर्याणी मसाला, पावभाजी मसाला, मिसळ मसाला हे सुद्धा मी हमखास पॅकेटं त्यांची असतातच. कारण आपण हे काय मसाले करत बसत नाही आणि त्याच्यामुळं एखाद्या गृहिणीकडं हे मसाले पाहिजेतच. कोणताही पदार्थ आपल्याला जर लगेच करायचा असेल तर तो पटदिशी होतो. आणि चिली फ्लेक्स तर मला केव्हा उपयोगी पडतात माहिती आहे का? रोजच्या वेळेला आपण जेव्हा पोहे, उपीट, उपमा करतो तेव्हा तर हिरव्या मिरच्या असतातच. पण जेव्हा केव्हा उपवास असतो, शाबू करायचे असते, तेव्हा खूप वेळा माझ्या बाबतीत असं झालंय की मिरची संपली आणि सकाळी काही शॉप्स ओपन नसतात. तेव्हा मी खूप वेळा असं हे चिली फ्लेक्स वापरून मी शाबू केलेले आहेत. आणि वेगवेगळे पदार्थ सुद्धा आपल्याला जे खायचे पदार्थ असतात त्यामध्ये पण हे पदार्थ वापरले जातात. तेव्हा हे असे काही मसाले तुम्ही सुद्धा किचनमध्ये नक्की ठेवा. खूप उपयोगी पडतात हे. तर मग फ्रेंड्स, हे आता आवरून ठेवते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत जातील. तेव्हा स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा. थँक्यू. बाय बाय.